नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात मग सर्वजण? दिवाळी आपली आलेली आहे, तर बघू शकता एकदम मस्त असे अनारसे आमचे झालेले आहेत. पण आम्ही हे अनारसे पहिल्यांदा केलेले आहोत आणि आम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीसुद्धा झालो. बघू शकता तुम्ही, अनारसे बघूनच तुम्हाला कळालं असेल की एकदम परफेक्ट झालेले आहेत अनारसे. ह्या अनारशासाठी आम्ही खूप वेळेस तांदूळ भिजवलेच नाहीत, इतकं भिवून. तर ह्यावेळेस पहिल्यांदा तांदूळ भिजवले, बघूया तरी म्हणून. मग आमचे अनारसे चांगले आले का आमचे अनारसे खराब झाले, नक्की बघूया. चला मग बघूया आता आपण इथून व्हिडिओ. तर बघू शकता, हे बघा तांदूळ छानपैकी भिजू घातलेले आहेत. आता आज आई छान तांदूळ, पहिला दिवस आहे, तांदूळ पाखडून नीट करून धुवून घेऊन असं छानपैकी फक्त हात फिरवून घेत आहे तांदळामध्ये आणि छानपैकी आई असं तांदूळ धुवून घेत आहे. आता बघू शकता असं पांढरं छान त्याचं पाणी निघून जातं आहे. छान धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. हा तांदूळ हे बघा स्वच्छ पाणी टाकून ठेवलेला आहे आता आईनं. आता हा आहे दुसरा दिवस. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी थोडासा फेस आलेला आहे तांदळाला. तर त्या तांदळाचं फेस काढून टाकायचं, ते पाणी काढून टाकायचं. मग दुसरं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ छानपैकी. मग त्या तांदळामध्ये आता स्वच्छ पाणी टाकून अजून भिजू घालायचं. दुसरा दिवस, आता तिसरा दिवस आलेला आहे. बघू शकता तिसऱ्या दिवशी परत एकदा ते पाणी काढून टाकायचं. मग त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. ते पाणी टाकून देऊन दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलं ना की स्वच्छ वाटतात ते तांदळामध्ये. थोडासा आज तिसरा दिवस असल्यामुळे आंबूस वास येईल तुम्हाला. तर हे बघा अशा प्रकारे छान धुवून घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ठेवायचं. हा आहे चौथा दिवस. आता हा चौथा दिवस फक्त आपल्याला वाळू घालायचा. हे बघा तांदूळ फक्त बोटाने असं दाबले तर चूर होत आहे त्याचं. तर आता हे बघा हे असं काढून टाकायचं पाणी आणि एक पुरणाची आपली जी चाळणी असते ना त्याच्यावर हे तांदूळ पूर्ण काढून घ्यायचे असं छानपैकी. पाणी निथळून काढून घ्यायचे असं चाळणीमध्ये आणि ह्याच्यातच निथळू द्यायचं ह्याच्यातलं पाणी. आईनं थोडंसं आणखी वरून नळ सोडलेला आहे पाण्याचं, म्हणजे तिला आंबट वास येत होता म्हणून तिने पाण्यामध्ये त्या चाळणीवरती पाणी सोडून मग आता ही चाळणी अशीच टोपल्यामध्ये एक अर्धा तास ठेवून टाकणार आहे आई. मग आता हे अर्धा तास झालेला आहे. एक छान रुमाल आतरायचा आणि त्याच्यावरती हे चाळणीतले तांदूळ पसर करून घ्यायचे छानपैकी. पंख्याखालीच बघा, उन्हाला नाही, बाहेर नाही, कुठंच नाही, फक्त पंख्याखाली स्वच्छ कापडावरच पसरून घ्या तुम्ही. आईनं बघा कसं स्वच्छ छान पसरवून घेतलेले आहेत तांदूळ. एकदम छान पातळ पसरवून घ्या. म्हणलं तर ते वाळतातही छान. आणि किती वाळायचं मी ते सुद्धा सांगते तुम्हाला. तुम्ही बघा आता इथं तुम्हाला कळेल. हे बघा आता वाळलेले आहेत. आईनं हातात घेऊन दाखवले तर ते हातातून निष्ठून जात आहेत, हाताला चिटकत नाहीत. फक्त तांदूळ हाताला थंड लागावे, हाताला चिटकू नये. हाताला चिटकतील तर पीठ पातळ होईल. आता हे काय करायचं, आता ह्याला कुटून घ्यायचं, म्हणजे तर वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये तांदूळ घ्यायचे, वाटायचे आणि चाळणीने असे चाळून घ्यायचे. वाटायचे, चाळणीने चाळून घ्यायचे. असे चाळून घेऊन आई पीठ मोजत आहे. तुम्ही बघू शकता पीठ किती निघालेलं आहे बघा तुम्ही. आता तुम्हीच फक्त आईनं 1.5 ग्लास तांदूळ घातलेले होते, तर आईला 3.5 ग्लास पीठ निघालेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा तुम्ही इतकं सारं, म्हणजे तांदूळ इतकुशे आणि पीठ किती जास्त निघालेलं आहे. बघू शकता किती निघालेला आहे. आणि आता गूळ टाकून घेत आहोत आम्ही. गूळ 1 गिलास असेल, पण मला वाटतं हे थोडंसं आम्हाला सप्पकच झाले वाटतं. तर तुम्ही जर जास्त गूळ लागत असेल तर आणखी थोडंसं गूळ टाका. आम्ही पुन्हा ॲड केलेलं आहे, मी ते दाखवलेलं नाही गूळ. आणि हे गूळ टाकून परत एकदा ते तांदळाची पिठी आणि गूळ दोन्ही आणखी एक वेळेस आपण सगळं वाटून घेऊया सगळं मिक्सरमधून. हे बघा थोडंसं तांदूळ आणि तांदळाची पिठी आणि गूळ घालू आपण असं वाटून घ्यायचं. सगळं एकाच करून अशी त्याची मूठ बांधते का बघायची. हे बघा आईनं दाखवत आहे, मूठ बांधत आहे. असा एक डब्बा घ्यायचा आणि हे बघा असं करून फक्त कोरडं, त्याला दूध नाही, पाणी नाही, काहीच नाही, फक्त हाताची गरमाहट लावायची त्याला. आणि हे बघा असे उंडे, म्हणजे तर मोठे मोठे उंडे करून 1-2-3 उंडे त्याच्यामध्ये ठेवून टाकायचे. हे बघा अशा प्रकारचे. आता ह्याला छान 2 दिवस आंबू द्यायचं. 2 दिवसापर्यंत ह्याला काही बघायचंच नाही. आता तुम्ही लक्षात बघा, आम्ही 2 दिवसाच्या नंतर बघितलेला आहे. तर आणि घेऊन त्याला फक्त मी असं पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे आणि तो हात झडकून टाकून मग त्याच्यानं हे पीठ मळून घेतलेलं आहे. हात पाणीसुद्धा टाकू नका त्याच्यामध्ये, ना दूध टाकू नका. हे बघा आईने पहिलं तळलेले आहेत म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे पीठ मळल्या. आणि मला तर वाटलं होतं हे पीठ फेकण्यात जाईल, हे येणारच नाहीत अनारशी, त्यामुळे मी पीठाची पहिली अनारशी आईला तळायला दिली होती. पण एकदम छान झालं म्हणून आता पीठ मळताच तुम्हाला मी अनारशी दाखवलेली आहे. पहिले आम्ही थोडीशी करून बघितलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता ही छोटे छोटे असे उंडे घेऊन बघा तुम्ही. आता थोडीशी खसखस टाकायची आपण आणि त्याच्यावर करायची. आई तिकडं, मी इकडे एक एक करून दिलं ना, आई तिकडे तळत होती. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे छान बोटानंच त्याला फिरवायचं छानपैकी. एकदम मस्त होते. आणि पातळ पातळ, जास्तही पातळ करू नका, जास्तही जाड ठेवू नका. आणि अशी तेल ठेवून खसखसची बाजू वरती करून छान तळायची. खसखसची बाजू कधी वरती ठेवायची
आणि हे अशी तळायची बघा छान. आणि कधी अनारशीला पलटी घालायची नाही, फक्त तेल मारायचं त्याच्यावरती. कधी पलटी घालू नका, ती चिरते बघा. आणि बघा आमची अनारशी एकदम छान झालेली आहे, ना फसली नाही ना हसली नाही. कधी म्हणतात अनारशी हसू नये, हसली की फसली. तर बघा एकदम टुमटुम फुगलेली झालेली आहे, पुरी फुगल्यासारखी मस्त झालेली आहे. आता आम्ही इथून सगळे अनारसे असेच करून घेतो. तुम्ही असंच करून बघा, कोणतंही फसल, कुणी काही म्हणल हे म्हणूच नका. मी तर म्हणले होते फसू दे म्हणूनच आईनं म्हणले, मी खूप भिले होते पण आई म्हणली फसू दे, फसलं तर फसलं पण करून बघूया म्हणून आम्ही केलेलं आहे. तर आम्हाला पहिल्या प्रयत्नात यश आलं का नाही तुम्हीच सांगा मग. आता असंच करून तेल तापलेलं आहे आमचं, एक एक करून अनारसे आम्ही सगळे तळून घेतो. हे बघा असे झालेले आहेत आमचे अनारसे. दादा विजय तर म्हणले खरंच खूप छान, आता आपण केव्हाही अनारशी करायची आणि खायची. खरंच अनारशी करायची म्हणलं की कसं करायची, ती बिघडेल हेच एवढं डोक्यात ठेवायचं आम्ही. पण प्रयत्न करून बघण्यामध्ये काहीच हे नाही, करून बघितलेलं आहे. तुम्ही सुद्धा आमच्यासारखं करून बघा, फसल म्हणून भिवूच नका. आमचे अनारसे फसले नाहीत. प्रयत्न करायचं, फक्त प्रयत्न केल्यानंतर काहीच फसत नाही. आणि एकदम छान झालेले अनारसे आहेत. आणि मला इतका आनंद झालेला आहे की नाही, इतके सुंदर अनारसे झाल्यामुळे. तर तुम्हीसुद्धा असे अनारसे करून बघा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.